वेलकम बॅक टू सम्यक विथ सोनाली। आज आपण पाहणार आहोत पुण्यातील एक प्राचीन गणपती मंदिर। सोमवार पेठेतील कमला नेहरू हॉस्पिटलजवळ त्रिशुंड गणपती मंदिर आहे। शिल्पसमृद्ध लेणीप्रमाणे कोरलेले हे पुण्यातील सर्वात सुंदर मंदिर असावे। इंदूरमधील धामपूर गावच्या भीमगिरजी गोसावी या सधन व्यक्तीने 1754 साली या मंदिराची उभारणी केली। 1770 सालीपर्यंत या मंदिराचे बांधकाम सुरू होते। 1810 पर्यंत म्हणजे पेशवाईमध्ये गणपती तीन सोंडीचा म्हणजे दलपत गोसावी यांच्या समाधीतील असा उल्लेख सापडतो। त्रिशुंड गणपती हे नाव नंतर प्रचलित झाले असावे। मंदिरावर राजस्थानी, माळवा व दाक्षिणात्य स्थापत्यशैलीचा प्रभाव दिसून येतो। तसेच मंदिरावर अनेक वेगवेगळी युनिक शिल्प आहेत, ते तुम्ही तिथेच जाऊन पाहायला हवी। मंदिराची रचना सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी आहे। गर्भगृहाच्या दारावर 3 शिलालेख आढळतात। पहिला, दुसरा संस्कृतमध्ये तर तिसरा फारसी भाषेत लिहिलेला आहे। गाभाऱ्यात मोरावर बसलेली शेंदूर लेपन केलेली गणपतीची सुंदर मूर्ती आहे, त्यामुळे हा गणपती मयुरेश्वर नावानेही ओळखला जातो। मोरावर बसलेल्या या गणपतीस 1 मुख, 6 हात व 3 सोंड आहेत। तसेच मोराने चोचीत नाक धरलेला आहे। मोराच्या दोन्ही साईडला एक उंदीर व एक स्त्रीगण आहे। त्रिशुंड गणपतीच्या मागे शेषशाही विष्णू व वरच्या बाजूस गणेश यंत्र आहे। तसेच दोन्ही बाजूस चंद्र आणि सूर्य यांच्या प्रतिमा आहेत। या मंदिराचे एक वैशिष्ट्य आहे, मंदिराखाली एक तळघर असून तेथे दत्तगुरू गोसावी यांची समाधी पाहायला मिळते। तसेच हे तळघर फक्त गुरुपौर्णिमे दिवशी उघडले जाते। आश्चर्याची गोष्ट म्हणजे 1950 पर्यंत पुणेकरांना हे मंदिर माहीत नव्हते। गणेश भक्त यशवंत अनंत मोरे यांना 1951 साली दृष्टांत झाला, तेव्हा हे मंदिर सापडले आणि 18व्या शतकात विस्मृतीत केलेले हे मंदिर पुन्हा प्रकाशात आले। सोमवार पेठेतील त्रिशुंड मयुरेश्वर गणपती विजय मित्र मंडळाची मूर्ती देखील त्रिशुंड गणपतीप्रमाणेच आहे। अभिनव महाविद्यालयातील एका प्राध्यापकांनी ही मूर्ती बनवली असून अभिजित आणि अरविंद धुंडफळे यांनी या मूर्तीचे रंगकाम केले आहे। अशीच एक मूर्ती नाना पेठेतील लक्ष्मी रस्त्याजवळील गंजिता मारुती मंदिरा शेजारी देखील पाहायला मिळते। आज आपण पाहिला पुण्यातील एक युनिक गणपती म्हणजेच त्रिशुंड गणपती। लवकरच आपण अजून एक गणपतीची माहिती घेणार आहोत।